नमस्कार मंडळी सगळ्यांना, हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आज आमची गावदेवीची जत्रा सुद्धा आहे, तर माझी देवाची पूजा पण झालेली आहे करून। हे बघा, छानपैकी आई माऊलीला मी वेणी इथे घातलेली आहे। आई माऊलीचा उदो 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 एकविरा माते की जय। अशा प्रकारे माझी छान पूजा झालेली आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत देवळात जायसाठी। थोड्याच वेळात आता आमची तयारी पण झालेली आहे आणि आम्ही निघणार आहोत देवळात जायला, वेस्टला, मुलुंड वेस्टला सतीनारबा देवीच्या देवळात आमची जत्रा आहे आज, त्यासाठी आम्ही निघणार आहोत। आता तयारी झालेली आहे। नमस्कार मित्रांनो, सर्वांना आज हनुमान जन्मोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा। बोला जय श्रीराम, जय हनुमान, जय श्रीराम, जय हनुमान, बजरंगबली की जय। तर आज हनुमान जन्मोत्सवच्या निमित्तानं आज आम्ही सहकुटुंब सहपरिवार बजरंगबलीच्या दर्शनासाठी जात आहोत। आणि आज काय म्हणतात ना त्याला, ते दुग्ध शर्करा योग म्हणजे आज आमच्या गावदेवीची देखील जत्रा आहे। आमची गावदेवी म्हणजे सतीदेवी आणि नर्मदा देवी, तर आम्ही त्याही आमच्या आईमाऊलींच्या दर्शनासाठी निघणार आहोत। दुग्ध शर्करा योग यासाठी की दोन्ही एकत्र एकाच दिवशी आमची जत्रा आणि हनुमान जन्मोत्सव येत असतो दरवर्षी। तर आता आम्ही सहकुटुंब सहपरिवार तिथे दर्शनाला जात आहोत आणि देवळात गेल्यानंतर देवीची सुंदर मूर्ती किंवा देवीचं आकर्षक रूप, देवीचं मनोहरी रूप आपल्यालाही आम्ही दर्शनासाठी नक्कीच या फोनद्वारे दाखवू, जेणेकरून आपल्यालाही दर्शनाचा लाभ घेता येईल, देवीचे आशीर्वाद मिळतील। आई माऊलीचा उदो उदो, चला निघूया भेटायचं आपण देवळात। फायनली आम्ही आता देवळामध्ये पोहोचलेलो आहोत आणि संध्याकाळी पालखी आलेली आहे। पालखीची भोई आता पालखी इथून निघालेली आहे। बराच बँड पण आलेला आहे। चला तर आता आपण देवळामध्ये जायचं आहे। हे आमचे मित्र अरविंद वैती। चला तर आता आपण तुम्हाला देवळामध्ये मातेचं दर्शन घ्यायचं आहे सर्वांनी। लाईन वगैरे झाली, गर्दी कमी झाली। पण देऊ पुढे सगळं नंतर ना आताच दे, चार पुढे आपले का आहे हो ताट घेऊन
हे आमचं दर्शन छान व्यवस्थित असं झालेलं आहे आमच्या देवळामध्ये. अगदी छान सजवलं आहे बघा, मस्त छान सजवलेलं आहे. सगळ्यांच्या दर्शनाची घाई चालू आहे इथे. हे सगळेजण दर्शनासाठी उभे आहेत. चला आता आम्ही दुसऱ्या देवळात जायला निघतो आहोत. हे प्रसाद हे वेळात ही पालखी इथून निघणार आहे. हे अमय घे, खाऊन घे अमय, खाऊन घे. पालखी दे ना. घे मग. हे बघा पालखी, थोड्याच वेळात पालखी निघेल इकडून. ती दुसऱ्या देवळात आमच्या जाणार आहे. छान पालखी सजवलेली आहे मस्तपैकी. व्हिडिओ शूट घे. अम्माने बटनच प्रेस नाही केलं. शंभो ओम नमः शिवाय. वरून जा. वरून जा पाय पड. हर हर महादेव. शिवाय नमः शिवाय. शंभो शंभो हर हर महादेव. हर हर महादेव. वरुण वरुण. जय भोलेनाथ. जय भोलेनाथ. जय श्री शंभो. शंभो. शिवाय शिवाय. भोलेनाथ. हर 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 महादेव. जय बजरंगबली की जय. जय. आता बजरंगबलीच्या देवळामध्ये आपण आलो आहोत. या बजरंगबलीचं आपलं दर्शन करा. जय जय श्री राम भक्त हनुमान की जय. जन्मोत्सवानिमित्त खूप खूप शुभेच्छा. पालखी निघालेली आहे आता या देवळातून. आता तिथे तिकडे दुसऱ्या देवळात आमच्या जाणार आहे. हे बघा. हा 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 कौल भेटला आपल्याला. कपल घाला. बघा आमचं दुसरं देऊळ आहे इथे. हे आहे नर्मदा देवीचं देऊळ. आधी गेलो होतो ते सती देवीचं देऊळ होतं. आता हे नर्मदा देवीचं देऊळ. आता आम्ही इथून आतमध्ये चाललेलो आहोत. चला हार फुलं घेतो, ओटीचं सामान घेतो आणि आतमध्ये दर्शनासाठी जाऊया. चला आता आपण पोहोचलो आहोत नर्मदा देवी मातेच्या दर्शनाला. सुरुवात करूया इथूनच, पाया पडून पायरीला. चला बोला
आई माऊलीचा उदो उदो. चला भाई साहब महाराज है महाराज इधर 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 महाराज है मंदिर में अंदर है चला 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 पहिला गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया. चला गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती. पालखी सजवून ठेवलेली आहे आणि दुपारी 4 वाजता पालखी निघणार आहे. हाय राकेश. जय नर्मदा देवी माते की जय. हे आमचे मित्र आहेत राकेश. झालं का दर्शन? अरे वरून तो फोन ये ना जाऊ द्या ना. छानपैकी मस्त छान सजवलेलं आहे आमच्या नर्मदा देवीला. सुंदर असं दर्शन झालेलं आहे आमचं. गर्दी नाही आहे आता. आता थोड्याच वेळात आपण जी पालखी मागे बघितली ती आता थोड्याच वेळात इथे येणार आहे. म्हणून आम्ही पटापट इथे आलो आणि दर्शन घेतलेलं आहे माऊलीचं. बघा किती सुंदर असं सजवलेलं आहे देवीला. खूप छान अशी सजली आहे, मस्त दागिन्यांनी मळलेली आहे. सुंदर दर्शन झालं आमचं. छान शृंगार केलेला आहे देवीचा. बघा खूप सुंदर असा शृंगार केलेला आहे देवीला. खूप छान दिसते. गजरे वगैरे सगळं घातलेलं आहे छानपैकी. सुंदर सजवलेलं आहे बघा छान. चला आता आमचं इथूनचं दर्शन झालेलं आहे. सुंदर छान दर्शन झालं आहे आमचं. बाकीचे सगळे भक्त लोक पण दर्शन घेत आहेत. चला निघूया आता आपण. इथे शिक्का पण ठेवलेला आहे. चला आता आपण निघूया. खाली मी उतरते आहे इकडून. पटापट निघूया, उशीर झालेला आहे. सगळ्यांचं दर्शन झालेलं आहे इथूनचं नर्मदा देवी मातेचं देवळातलं. तर इथे सगळेजण असे हार वगैरे सगळं विकायला ठेवलेलं आहे. चला आता आपण निघूया घरी. दर्शन झालेलं आहे आमचं. अजून आम्हाला मानाचं वगैरे सगळं तयारी करायची आहे. तर चला इथूनचं दर्शन छान झालं आमचं.
पटापट निघूया आता घरी. चला चला आई माऊलीचा उदो उदो. चला आम्ही आलो घरी आणि आता बसतो आहे जेवायला. तर जेवायसाठी केलेलं आहे आम्ही कुरडई, पापड, चपाती, इथे मुगाची मोड आलेली भाजी आणि डाळ भात. तर असा आहे आजचा मेनू. तर या सगळ्यांनी आमच्याकडे जेवायला. हे बघा भरपूर पापड आणि कुरडया तळून घेतलेले आहेत मी खायला. आता मी जेवायला बसणार आहे. मस्त आमचं दर्शन छान झालं देवीचं. गर्दी एवढी नव्हती, जास्त थोडीफार होती. चला जेवून घेते आता मी आणि नंतर बोलते तुमच्याशी. वरून जेवायला आहे. तर मी पण जेवायला बसलेली आहे. छान आमचं दर्शन झालं. पण आम्ही देवीचा मान उद्या देणार आहोत, कारण की आज भरपूर जणांचे उपवास आहेत, गुरुवार आहे त्या कारणाने. म्हणून मग मान उद्या देणार आहोत, सकाळी करणार आहोत आम्ही जेवण सगळं उद्या मानाचं. आज म्हणून मग साधं वेज जेवण केलेलं आहे. डाळ भात, मुगाची भाजी, कुरड्या, पापड दाखवलं मी तुम्हाला. आणि आता मी जेवायला बसलेले आहे. तर आता वाजलेले आहेत 2:30. देवळातून येता येता खूप उशीर झाला, त्याच्यामुळे जेवायला पण उशीर झालेला आहे आम्हाला. आणि इथे दही पण घेतलं आहे खायला थंडगार. आणि ते वरून पण आमच्या मध्ये मध्ये माझ्याबरोबर परत जेवतोय, पापड आणि दही खातोय. आणि आमचे पप्पा आमचे हे तिकडे बसले डायनिंग टेबलवर जेवायला. वरूनचं छान वेज सुंदर सागर संगीत. आज गोडाचं जेवण आहे आणि उद्या तिखट जेवण आहे आमच्याकडे. चला तर मग आता डायरेक्ट आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला आमचा, तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा मित्रांबरोबर. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. नवीन असाल चॅनलवर तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन आम्ही तुमच्यासमोर येऊ. आणि उद्या तर खास सगळा बेत आहे, त्याच्यामुळे उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं काही बघायला भेटेल. तर हा व्हिडिओ मी इथेच संपवणार आहे. पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना हर हर महादेव आणि आई माऊलीचा उदो 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 उदो. पण पटापट जेवून घेते, आवरते आणि थोडा आराम करणार. आणि मशीनवर परत मला ब्लाऊज शिवायला बसायचं आहे. चला भेटूया उद्या पुन्हा. बाय.